नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत मनापासून स्वागत। तर हल्ली जुने पारंपरिक पद्धतीने बनवलेले जेवणाच्या रेसिपीज लोप पावत चालत आणि आपण त्याला प्राधान्य दिलेले आहे। तुमचा भरपूर प्रतिसाद मिळतोय मंडळी, त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी। तुमचे चांगले चांगले कमेंट्सही येत आहेत। आता आपण एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मटणापासून बनवले जाणारे इस्टूक, जे पूर्वीपासून बनवले जात आहे। आणि हल्ली हे इस्टूक म्हणजे नक्की काय हे कोणाला माहिती नाही। जुन्या मंडळींना नक्कीच माहिती असेल, तर ते कसे बनवतात त्यासाठी लागणारे साहित्य आज मी तुम्हाला दाखवणार आहे। इस्टूक हे जनरली बकरीच्या मटणापासून बनवले जाते। इथे मी अर्धा किलो बकरीचे मटण मध्यम आकाराचे पीसेस करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या भाज्या वापरतोय। बटाटा इथे हा मध्यम आकाराचा कापून घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे कापून, हिरवे वाटाणे आहेत, सोबत 2 कांदे कापून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, 2 मोठे टोमॅटो, 2 ते 3 लिंबाचा हा रस घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि सोबत आहे चवीनुसार मीठ, वेलची, जीरा, लवंग, दालचिनी, काळे मिरी आणि तेजपत्ता। प्रथम मी हे मटण आपण जे धुवून घेतलेलं आहे ते मी बॉईल करून घेणार आहे। पाणी गरम करायला मांडलेलं आहे आणि त्यात आता हे मटण टाकते आणि थोडंसं मीठ, थोडीशी हळदी पावडर टाकणार आहे। तुम्ही गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या कुकरला घेऊ शकता। थोडंसं मीठ याच्यात टाकते मी आणि थोडीशी हळदी पावडर टाकते। आता पुढील रेसिपी आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत। मटण आपण असं मध्यम शिजवून घेतलेलं आहे। आता मी ते उतरवते आणि मग पुढच्या प्रोसिजर सोबत आपण ते मटण शिजवून घेणार आहोत। आता ज्या भांड्यामध्ये आपण हा सूप बनवलेला आहे मटणाचा, त्याच भांड्यामध्ये मी तेल घेते आणि आपण इथे जे खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, तज, वेलची वगैरे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आपण पाहिलात मी तेल पूर्णपणे उकळू दिलं नाहीये। मातीच्या भांड्याची एक खासियत आहे, रिकामी भांड त्याच्यामध्ये काहीही नसताना आपण जर चुलीवर जास्त वेळ ठेवलं तर हे भांड तडवण्याची शक्यता असते। म्हणून मी भांड ठेवल्या त्याच्यामध्ये तेल ओतते आणि न तेल तडतडताच त्याच्यामध्ये मी माझे इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात करते। कारण जर रिकामीच भांड जर मी चुलीवर असं जास्त वेळ गरम होऊ दिलं, भांड तुटण्याची शक्यता आहे। आता जे खडे गरम मसाले आपण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, कांदा आपण टाकणार आहोत। मिरची टाकते, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टाकते। हातच मी उरलेलं जे मीठ आहे, मापशीर मी मीठ घेतलेलं होतं, मला जितकं हवं होतं तितकं, तर हे मीठ त्याच्यामध्ये तुम्ही टाकते। आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। मी तुम्हाला अगोदर जेव्हा इन्ग्रेडियंट्स दाखवले त्यात सांगायला विसरून गेलेली होती, गरम मसाला पावडर तेही आपल्याला इथे लागणार आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र होईस्तोवर, शिजेस्तोवर आपण थांबणार आहोत।
हे सर्व मिश्रण आता एकजीव झालेलं आहे. कांदा चांगला परतून निघालेला आहे. आता हळद घेते, तीही एकजीव होईस्तोवर 2 मिनिटं थांबते. हळद तेलावर चांगली फ्राय झाली पाहिजे. आता आपण जे काही भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, हिरवा वाटाणा आणि बटाटा, आणि आपण जो मटणाचा सूप बनवलेला आहे तोही मी इथे टाकते. आता बटाटा आणि इतर ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत, गाजर, वाटाणा, हे सर्व शिजेस्तोवर मी थांबणार आहे. मी अधनमधनं चेक करत होते. आपला आता बटाटा शिजत आलेला आहे. बघूया शिजलाय का. यस, म्हणजेच गाजरही शिजलेलंच नाही. ओके, आता आपण हा जो लिंबाचा रस ठेवलेला आहे तो मी याच्यात टाकते. एक 2-3 मिनटं हा लिंबाचा रस याच्यात मिक्स होऊ द्यायचा आहे, जेणेकरून त्याची एक आंबट गोड चव ह्याच्यामध्ये मिक्स होते. आता जो गरम मसाला मी तुम्हाला सांगायला विसरलेली आणि मी तुम्हाला मध्येच सांगितलं, तर तोही घेतलेला आहे. जी पावडर आहे तीही मी ॲड करते. अशा प्रकारे आपण जे सर्व साहित्य घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकून झालेलं आहे. आणि आपलं इस्टूकही रेडी झालेलं आहे. मटण पाहिलेलं आहे तेही शिजले, बटाटा शिजलेला आहे. तुम्हाला रस्सा किती पाहिजे ह्याच्यामध्ये रस्सा ना मिनिममच घेतात. अगदी पातळ पण नको आहे आणि अगदी सुकं पण नाही. जो मला हवा होता त्याप्रमाणे मी इथे घेतलेला आहे. मधल्या वेळात मटणातला रस्सा आटलेला होता, परंतु भाज्या शिजायचे बाकी होत्या म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं होता. जर तुम्हालाही तसं जाणवत असेल तुम्ही वापरू शकता कन्सिस्टन्सीप्रमाणे. तर अशा प्रकारे कोथिंबिरी, मसाले सर्व ॲड झालेले आहेत. इस्टूक रेडी झालेला आहे. मंद चुलीवरती असंच 5-10 मिनटं मी ठेवून देते, जेणेकरून ह्याच्यातला थोडासा अजून रस्सा आटेल. तर पाहताय तुम्ही आपला इस्टूक रेडी झालेला आहे. हा रस्साही छान असं जाड झालेला आहे. फ्रेंड्स, मी आशा करते तुम्हाला इस्टूकची ही रेसिपी आवडली असेल. तर मी आशा करते तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल. आपल्या फ्रेंड सर्कलसोबत, मित्रपरिवारासोबत तुम्ही ही रेसिपी जरूर शेअर करा, जेणेकरून आपल्या वडिलोपार्जित बनवले जाणारे खाद्यपदार्थांची नावं आणि ती कशी बनवली जातात ही आपल्या नव्या पिढीला माहिती पडेल. तर फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून असेच पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे नवनवीन खाद्यपदार्थ तुम्हाला पाहावयास मिळतील. आजचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.